मे महिन्याचे दिवस आहेत आणि जवळपास प्रत्येक इमारतीमध्ये प्रत्येक घरामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागलेलं आहे. ठाणे महानगरपालिका थोडीशी सक्षम महानगरपालिका आहे, त्याच्यामुळे याची तीव्रता आज तेवढी जाणवत नसली तरीही अनेक ठिकाणी टँकर मात्र लागलेले आहेत, हे सत्य आहे. आणि हे होत असताना मग पाण्याच्या हार्वेस्टिंगच्या संदर्भात, रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागलेली आहे. एक्झॅक्टली रेन वॉटर हार्वेस्टिंगची सध्याची स्थिती काय आहे, त्याची अपरिहार्यता काय आहे, त्याची गरज काय आहे, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत चित्रलेखा वैद्य या पाण्याच्या क्षेत्रामध्ये गेल्या जवळपास 15 वर्षांपासून काम करत आहेत. विविध पातळ्यांवर त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट प्रभावीपणे राबवण्यामध्ये, यशस्वीपणे राबवण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. वर्षा सुक्त कन्सल्टन्सी नावाची त्यांची स्वतःची या क्षेत्रात काम करणारी फर्म आहे. चित्रलेखाजी, ठाणे वर्तमानमध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. या क्षेत्रातलं तुम्ही एक्सपर्ट आहात. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात काय सांगाल, सध्याची पोझिशन काय आहे आणि याचं महत्त्व काय आहे? रेन वॉटर हार्वेस्टिंगची एक सोपी व्याख्या सांगता येईल की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे जिथे जिथे ज्या प्रमाणात पाऊस पडतो तिथे तिथे त्या पावसाचा, त्या जमिनीचा आणि त्या परिसराचा विचार करून केलेलं संधारण, मग ते पाण्याचं साठवणं असेल, मग ते पाण्याचं रिचार्जिंग असेल, कुठल्याही टेक्निकने त्या पाण्याचं केलेलं कॉन्झर्वेशन म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता रेन वॉटर हार्वेस्टिंगची गरज का पडली तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आपल्याकडे पाऊस पूर्वी तेवढाच पडत होता, फारसा बदल झालेला नाही. पॉप्युलेशन वाढत गेलं, जेवढं पाणी जगात अवेलेबल आहे तेवढंच पाणी आजही आहे अवेलेबल, पण माणसाची वृत्ती बदलत गेली, माणसाचा वॉटर कन्झम्पशन पॅटर्न चेंज होत गेला आणि पाऊस जेवढा आहे तेवढाच राहिला. अवेलेबल पाणी, शुद्ध पाणी अवेलेबल आहे ते मात्र कमी कमी होत गेलं, कारण आपण पाण्याच्या प्रदूषणाचे नवीन नवीन मार्ग शोधून काढले आणि जेवढं शुद्ध पाणी अवेलेबल होतं ते पर्सेंटेज वाईज कमी होत गेलं. तर थोडंसं पाण्याचा आपण साकल्याने विचार केला तर जगात पाणी किती आहे तर साधारण 70% पाणी अवेलेबल आहे. या 70% पाणी आणि 30% जमीन असं गणित आहे. या 30% पाण्यामधला 70% पाण्यामधला साधारण 97% पाणी हे समुद्राचं खारं पाणी आहे. म्हणजे उरलं किती होतं 3% पाणी. ह्या 3% पाण्यातलं पण 90% पाणी हे बर्फ, ग्लेशियर, आईस या स्वरूपात अवेलेबल. याचा अर्थ काय की 0.3% इतकंच पाणी माणसाला आणि सर्व प्राणी मात्रांना त्यांच्या ऍक्च्युअल गरजेसाठी उपलब्ध आहे. आता तुमच्या लक्षात की पाणी किती कमी उपलब्ध आहे तर 0.3% कायमचं. मग हे 0.3% पाणी कुठून मिळतं तर फक्त आणि फक्त पावसामध्ये. आता तुमचं लक्ष येईल की पावसाच्या पाण्याच्या कॉन्झर्वेशनची, हार्वेस्टिंगची का गरज आहे? एक्झॅक्टली. साधारणपणे कोण रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतं? आज बोललं खूप जातं या संदर्भात. महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा माझ्या मते 99च्या आधीच्या ज्या इमारती आहेत त्यांनी जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर त्यांना 5% एवढं प्रॉपर्टी टॅक्समध्ये त्यांनी सूट दिलेली आहे. अशा प्रकारच्या योजना शासनाच्या माध्यमातून सुद्धा राबवल्या जातात. मात्र तरीही आजही म्हणावं तसा प्रभावीपणे हा सब्जेक्ट हाताळला जात नाही. याची कारणं काय जाणवतात तुम्हाला? याची कारणं अशी आहेत की प्रत्येक बिल्डिंगला NOC, OC, CC हे आवश्यक असतं, तर ते मिळण्यासाठी तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं कंपल्सरी आहे. पण या क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्ती कमी आहेत आणि काही अपप्रवृत्ती पण चिरले आहेत की जे खोटं सर्टिफिकेट तुमच्या बिल्डरला देतात. जे काम खरोखर केलंय का नाही हे इफेक्टिव्हली हे पाहिलंही जात नाही आणि त्या सर्टिफिकेटच्या बेसवर तुम्हाला NOC, OC, CC हे सगळं मिळतं. तर हे कागदावर काम आहे का जमिनीवर काम आहे हे कुठेतरी शोधलं पाहिजे. तुम्ही घर घेता तर घर घेताना आपण आपली आयुष्यभराची कमाई टाकतो. 10 रुपयाची भाजी घेताना आपण 2 वेळा बार्गेनिंग करतो, पण आयुष्यभराची कमाई घेताना आपण जेव्हा खर्च करतो तेव्हा हा सगळा विचार करत नाही की तुम्ही घर घेता तर त्या बिल्डिंग मध्ये आपण बाकी डॉक्युमेंट्स पाहतो, पण त्या बिल्डिंग मध्ये पाणी आहे का, त्या बिल्डिंग मध्ये पाण्याचं कनेक्शन आहे का, किती कनेक्शनचं किती पाणी मिळणार आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन तुम्हाला काही गॅरंटीड पाणी दिलंय का, त्या बिल्डिंग मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय का, केलं असेल तर आम्हाला ड्रॉइंग तुम्ही दाखवा. एक ग्राहक म्हणून तुमचा तो अधिकार आहे. हा अधिकार आपण बजावत नाही. एक ग्राहक म्हणून ही आपलीही चूक आहे, जशी बिल्डरची जी चूक आहे तशी आपलीही चूक आहे. त्यामुळे ह्या पातळीपासून सुरुवात झाली पाहिजे की घर घेताना तुम्ही टाईल्सच्या रंगापेक्षा पाणी आहे का नाही याच्याबद्दल जास्त सजग असलं पाहिजे असं मला वाटतं. एक्झॅक्टली. या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस आपण बोलत असतो, इनफॅक्ट आम्ही सुद्धा 2-3 ठिकाणी आपण राहिलेलो आहे आणि ज्या वेळेस हा विषय इम्प्लिमेंट करायचा सोसायट्यांमध्ये
विषय येतो त्यावेळेस लोकांचा पहिला प्रश्न असतो की जमिनीमध्ये आम्ही पाणी टाकलं पण ते आम्हाला थोडे मिळणार आहे, आम्हाला मिळणार आहे का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न असतात. काय सांगाल तुम्ही, काय या संदर्भातली काय परिस्थिती असते? म्हणजे या क्षेत्रात काम करताना खूप गमतीशीर मानसिकताची माणसं भेटली की मी हार्वेस्टिंग केलं तर फक्त मला आणि मलाच पाणी मिळालं, म्हणजे माझ्या बिल्डिंगच्या खालीच ते पाणी राहिलं पाहिजे. मला सांगा, तुम्ही भिंत बांधली ती जमिनीच्या वर बांधलीत ना, जमिनीच्या खाली कुठे भिंती बांधल्या नाहीत तुम्ही, जमिनीच्या खाली पाणी एकच आहे. आता मला सांगा की तुम्हाला जर पाणी मिळणारच नसतं रेन वॉटर हार्वेस्टिंगने, तर तुमच्या बोरवेलला पाणी कुठून येतं? तुमच्या बोरवेलला पाणी येतं कारण नैसर्गिकरित्या कधीतरी त्या पाण्याचं हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला आज पाणी मिळतंय बोरवेलला. याचा अर्थ तिथे एक मेकॅनिझम आहे, तिथे एक रॉक स्ट्रक्चर आहे, तिथे एक सॉइल स्ट्रक्चर आहे, जे तुम्हाला तुमच्या बोरवेलला पाणी मिळण्यासाठी सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे. आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगने काय करतो तर त्या स्ट्रक्चरला आपण स्ट्रेंथनिंग करतो. याचा अर्थ एखादी आज पृथ्वी एक आजारी पेशंट आहे म्हणा, त्या आजारी पेशंटला पाण्याच्या टॉनिकची गरज आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंगने आपण ते पाणी त्या जमिनीला परत करतो. आता हे पाणी मिळेल का तुम्हाला? तर नक्की मिळेल. आपलं ग्राउंड वॉटर टेबलचा जर विचार केला, ॲक्विफर म्हणजे एक नैसर्गिक साठा जो तुमच्या बोरवेलला पाणी मिळण्यासाठी मदत करतो. सो आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगने या ॲक्विफरची ताकद वाढवतो. आता याने तुम्हाला फायदा काय होईल की एक तर पाणी मिळेल का हे शोधण्याचा सोपा मार्ग आहे की तुम्ही या वर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं की तुम्ही वर्षभर ऑब्झर्व करा की तुमच्या बोरवेल तुम्हाला किती पाणी मिळतं. एक 15 ते 20% तरी पाण्याच्या सप्लायमध्ये सुधारणा होते. दुसरं महत्वाचं की पाण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जगात दुसरं कुठलंही असं सोपं फ्री टेक्निक अवेलेबल नाही जे तुमच्या बोरवेलच्या पाण्याची क्वालिटी इम्प्रूव्ह करेल. आपण ठाण्यात राहतो, कदाचित 10-15 वर्षापूर्वी घोडबंदरला 150 फुटावर पाणी लागत होतं. आज 800-900 फुटावर बोरवेल केलेले लोक आम्ही पाहिलेले आहेत. पण हा वेडेपणा आहे. तुमची एक बोरवेल ट्राय केली, तुम्ही दुसरी केली, तिसरी केली, पण मला सांगा की भूजल आहे, हे पोट आहे, पृथ्वीचं पोट आहे, त्या पोटामध्ये तुम्ही 10 ठिकाणी पंक्चर करून तुम्हाला पाणी लागेल का? जर इथे पाणी नाही तर इथे पाणी असण्याचे चान्सेस किती? याच्यातून खरा फायदा कोणा होतो? बोरवेल ड्रिल करणारच. माझा पण तोच प्रश्न होता तुम्हाला की ठिकठिकाणी आज बोरिंग केली जाते, हे बोरिंग पहिल्यांदा लिगल आहे का? ह्याला परमिशन असते का? जमिनीच्या पोटाला अशा पद्धतीने भोकं पाडण्याला परमिशन असते का? जमिनीच्या पोटाला भोकं पाडणं हे खरं तर लिगल नाही, पण त्यात सुद्धा तुम्हाला एक काही नॉर्म्स ठरवून दिले की किती फुटापर्यंत तुम्ही बोरवेल करू शकता. ते सुद्धा तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी रिचार्जिंग वेल म्हणून जर केले तर त्याचा जास्त इफेक्टिव्ह उपयोग होऊ शकतो. आपण नेहमी म्हणतो की आपल्याला भविष्याची तरतूद करायची, तर मला आज बँकेत पैसे साठवले पाहिजेत, मला कुठल्या तरी स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. तुम्ही तुमच्या वॉटर स्टॉक मध्ये काय इन्व्हेस्ट करत नाही? तुम्ही तुमच्या वॉटर स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करता तर भविष्यात तुम्हाला ॲश्युअर्ड पाणी मिळेल. आपण फायनान्सच्या भाषेत सांगतो की ॲश्युअर्ड इन्कम काय, तर ॲश्युअर्ड पाणी कुठून? तर रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता बोरवेल बद्दल आपण बोलवतो की बोरवेल जिथे जिथे करत जातात लोक, त्यांना तात्पुरतं 2-4 महिने पाणी मिळतं. तुम्ही बोरवेल ड्रिलरला पैसे येतात, तो पैसे घेऊन निघून जातो. 6 महिन्यांनी पुन्हा तुम्ही त्याच परिस्थितीमध्ये येतात, कारण त्याच्यात सबसॉइल वॉटर जे थोडंफार होतं मुरलेलं ते निघून गेलं. पण तुम्ही आत पाणी जाण्यासाठी काहीच केलं नाही. जसं आहे की आज अकाउंट मधून तुम्ही पैसे काढत राहिलात एक दिवस अकाउंट रिकाम होईल, तर तुम्ही जमिनीतून पाणी काढत राहिलात तर पाणी एक दिवस रिकाम होईल. त्यामुळे भविष्यातही तुम्हाला पाणी हवं असेल तर हा एकमेव मार्ग आहे की, आणि आपली जमीन खूप उपाशी आहे. आज 150 फुटावरून 800 फुटावर पाण्याची पातळी गेली असेल तर याचा अर्थ मध्ये खूप मोठी व्हॉइड आहे, मध्ये खूप मोठी गॅप आहे. तर ही गॅप भरण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपाय खूप इफेक्टिव्ह आहे, कारण दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आज जमिनीमध्ये पाणी जात नाही. आज तुम्ही गंमत पाहाल तर प्रत्येक सोसायटीमध्ये कॉन्क्रिटिंग केलं असतं, प्रत्येक सोसायटीत पेवर ब्लॉक टाकले असतात. मला सांगा पाणी जाईल कुठून जमिनीत? आपण झाडं कापत जातोय, त्यामुळे झाडाची मुळं जी माती धरून ठेवतात, पाणी धरून ठेवतात, हे होत नाही. दुसरीकडे आपण कॉन्क्रिटिंग करतोय की मातीमध्ये पाणी मुरायला जागाच पुरत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या आजारी पेशंटचं आपण एकीकडे जेवण तोडतोय, दुसरीकडे टॉनिक तोडतोय, कसा तो पेशंट बरा होईल? त्यामुळे पेशंट बरा होण्यासाठी तुम्ही तिथे झाडं लावा, इंडियन स्पेशीजची झाडं लावा, आंबा, वड, चिंच, पिंपळ,
कडुलिंब, की ही जी झाडं आहेत ती लॉंग टर्म मध्ये आपल्या कम्प्लीट इकोसिस्टमला सपोर्ट करतात. ही झाडं लावा. वन खातं आपलं जे आहे ते 50 कोटी झाडं लावायचा विचार करताय. त्याचं तसं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि हे लिंका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं नाव जाईल, महाराष्ट्राचं वन खातं. सो आपण त्यांच्याबरोबर एक खारीचा वाटा म्हणून आपल्या परिसरात झाडं लावू, आपोआप पाण्याची पातळी वाढेल. अशी काही झाडं आहेत की जी तुमच्या परिसराची पाण्याची पातळी वाढायला आणि टिकून राहायला मदत करते. तर अशी काही झाडं लावा. दुसरं, बोरवेल तुम्ही कराल तर एका बोरवेलला पाणी का नाही याचा विचार करा कुठेतरी. आणि बोरवेलचं रिचार्जिंग करून पाणी मिळेल का, तर निश्चित मिळेल. एक उदाहरण सांगायचं तर कितीतरी डेड बोरवेल्स आम्ही याच्यातून रिवाईव्ह केलेले आहेत, जिवंत केलेले आहेत, फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग करून. सो तुम्ही गेले 15 वर्ष पाणी काढता तर एका रात्रात तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. पण तुम्हाला गंमत सांगेल, दरवर्षी मे महिन्यात लोक येतात की ते सगळं तुमचं रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे ठीक आहे, आम्ही आज काय करू. तेव्हा मी नेहमी उत्तर देते की तुम्ही आज काय करू हा विचार केलात तर पुढच्या मे महिन्यात तुम्ही हाच प्रश्न घेऊन कराल की आज काय करू. त्यामुळे जे सोल्युशन तुम्ही अडॉप्ट कराल ते परमनंट सोल्युशन असलं पाहिजे आणि परमनंट सोल्युशन साठी रेन वॉटर हार्वेस्टिंगला दुसरा पर्याय नाही. मी आज काय करू हा प्रश्न आम्हाला सुद्धा अनेकदा पडत असतो. ज्यावेळेस मे महिन्यामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यावेळेस मे महिन्यामध्ये टँकरला मागवावे लागतात, एकेका टँकरसाठी 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये मोजावे लागतात, त्यावेळेस अनेकदा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतो, मी काय करू. मी काय करू हे उत्तर शोधण्यासाठी पुढचा भाग देखील बघत राहा. एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर पुन्हा चित्रलेखा वैद्य यांच्याशी आपण चर्चा करतो आहोत. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये. हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण एकीकडे बोरिंग विषयी बोलतो आहोत, रेन वॉटर हार्वेस्टिंग विषयी बोलतो आहोत.
दुसरीकडे पाण्याची पातळी खूप खोलवर गेलेली आहे. त्याची कारणं सुद्धा आज आपण बेसुमार पद्धतीने ही सगळी पाण्याचा उपसा करतो आहोत. पण हे होत असताना आज या पाण्याची क्वालिटी सुद्धा जमिनीच्या खालच्या पाण्याची क्वालिटी सुद्धा खराब झालेली आहे. तिथे सुद्धा प्रदूषण पोहोचलेलं आहे. काय कारणं जाणवतात त्याची? एक 2 ते 3 प्रकारे पोल्युशन आपल्या ग्राउंड वॉटरचं होत आहे. एक महत्त्वाचं कारण की तुमच्या बिल्डिंग मधली टॉयलेटचं जे पाणी नेणारे जे सांडपाण्याचे पाईप आहेत ते बऱ्याचदा लीक होत असतात. ते पाणी हळूहळू जमिनीत झिरपत असतं, जे कोणाला त्याची माहितीही नसते. आता तुम्ही दरवर्षी तुमच्या बोरवेलच्या पाण्याचं टेस्टिंग करावं. म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लॅबमध्ये अत्यंत कमी पैशात तुम्हाला चांगलं सगळा रिपोर्ट, व्यवस्थित टेस्ट रिपोर्ट मिळतो. ठाण्यामधलं एक ऑब्झर्वेशन आहे की या पाण्यामध्ये सांडपाण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढत आहे. तुमच्या पाण्यामध्ये, बोरवेलच्या पाण्यामध्ये जर ई कोलाई, इश्चेरिशिया कोलाई नावाचा बॅक्टेरिया दिसतो. हा बॅक्टेरिया माणसाच्या आतड्यात असतो. माणसाच्या आतड्यातून तो विष्ठेतून पाण्यात मिक्स होतो. जर तुमच्या बोरवेलच्या पाण्यात आला याचा अर्थ तुमचं सांडपाणी बोरवेलच्या पाण्यात मिक्स होत आहे. आता तुमच्या टॉयलेटचं पाणी जर तुमच्या बोरवेलच्या पाण्यात मिक्स होत आहे तर त्याच्यातून येणारे सगळे आजार हे तुमच्या घरात आपोआप ऑलरेडी आलेले आहेत. त्यामुळे ही एक काळजी घेतली पाहिजे. दरवर्षी पाण्याचं एक टेस्टिंग तुम्ही करून घ्या. तर हे ग्राउंड वॉटर पोल्युशन झालं जे सांडपाण्यामुळे पोल्युशन होतं. दुसऱ्या प्रकारचं पोल्युशन की आपण ठाण्यामध्ये राहतो, हा विशेषतः ठाण्याबद्दल बोलतोय पण मला सांगावं असं वाटेल की आपण डम्पिंग ग्राउंडच्या अगदी बाजूला राहतो. ह्या डम्पिंग ग्राउंड मध्ये ज्या प्रकारचा कॉम्प्लेक्स कचरा येतो त्याच्यात पावसाचं पाणी मिक्स होतं, ह्याच्यातून एक जहर तयार होतं, त्याला लिचेट आपण म्हणतो, की ते जहर जमिनीमध्ये मुरतंय आणि आपलं ग्राउंड वॉटर हळूहळू परमनंटली पोल्यूट करताय. त्यामुळे कुठेतरी तुमच्या कचऱ्याचा प्रश्न हा पाण्याच्या क्वालिटीशी सुद्धा तितकाच निगडित आहे. कारण आपण अख्ख्या मुंबईचा कचरा आपण मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडवर, देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर, आणि पाणी कनेक्टेड आहे ना, पाणी कुठे आयसोलेटेड नाही की ठाण्याचं पाणी वेगळं मुलुंडचं वेगळं असं नाहीये. त्यामुळे तिथूनही पोल्युशन आपल्या पाण्यात खूप आज आढळत आहे. तिसरा महत्वाचा इंडस्ट्रीयल पोल्युशन आहे की काही इंडस्ट्रीत पाणी ट्रीट न करता जमिनीच्या मध्ये ते पंप करतात आणि त्यांची सगळी केमिकली कंटामिनेटेड जे पाणी ते ट्रीट न केल्यामुळे, जमिनीत पंप केल्यामुळे ते एक वेगळ्या प्रकारचं पोल्युशन आहे जे अत्यंत डेंजरस पोल्युशन, ज्याच्यामुळे काय होईल याचा आज आपल्याला अंदाजही नाही. तर हे एक आहे. दुसरं महत्वाचं की आपण जमिनीतून पाणी काढत चाललो, जमिनीत पाणी नॅचरली भरलं जात नाहीये, पण त्याच्यातलं जे पोल्युशन होतं ते तेवढंच राहिलं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झालं, पोल्युशनचं प्रमाण तेवढंच राहिलं. अल्टिमेटली या पोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं. आता काय होईल, म्हणजे अगदी सोप्या शब्दात लेमॅनला समजेल असं, एक बाटली पाणी आहे त्याच्यात 2 चमचे मीठ टाका. आता तुम्ही त्याच्यातलं पाणी काढत जा, मीठ तेवढंच राहील. म्हणजे एक दिवस ते पाणी जास्तीत जास्त खारं होत राहील. आता हे पाणी समजा की तुमचं ग्राउंड वॉटर आहे आणि मीठ म्हणजे तुमचं पोल्युटंट आहे. म्हणजे म्हणून दरवर्षी पाण्याची क्वालिटी खालावत चालली. आता तुम्ही रेन वॉटरने काय करता, हीच प्रोसेस एक्झॅक्टली उलटी करता. म्हणजे 2 लिटर शुद्ध पाण्यात तुम्ही 18 लिटर शुद्ध पाणी टाकलं तर तुमचं 2 लिटर पाण्यात जे पोल्युटंट म्हणजे मीठ होतं त्याच्याची असते 20 लिटर पाण्यात 2 चमचे मीठ राहिलं. याचा अर्थ 10 पटीने ते क्वालिटी सुधारली. आता हे तुम्हाला कसं कळेल की रेन वॉटरचा तुम्हाला फायदा होतोय, तर तुम्ही दरवर्षी वॉटर टेस्टिंग कराल. दरवर्षी वॉटर टेस्टिंगचा गेल्या वर्षीचा रिपोर्ट पहा, पुढच्या वर्षीचा रिपोर्ट पहा. तुमच्या ज्या पॅरामीटर्स आहेत ट्रीटमेंटचे, त्या पॅरामीटरमध्ये गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीच्या पॅरामीटरमध्ये डेफिनेटली सुधारणा दिसेल. ही सुधारणा होते याचा अर्थच रेन वॉटर हार्वेस्टिंग तुमच्याकडे इफेक्टिव्ह होते. दुसरं महत्वाचं की तुमच्या बोरवेलला या वर्षी किती पाणी येत होतं, पुढच्या वर्षभरात किती आलं. आज आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे मीटर्स अवेलेबल आहेत, त्याच्यातून हेही मेजर करा की रोज तुम्हाला किती पाणी मिळालं. 10 ते 15%, 20% एवढ्या पाण्याच्या पातळीमध्ये नक्की सुधारणा होते. म्हणजे ठाणे परिसरात आपल्याकडे जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चांगली आहे, त्यामुळे एवढी सुधारणा तुम्हाला नक्की दिसेल. आणि दीज आर द 2 इंडिकेटर्स की ज्याच्यातून तुम्हाला नक्की कळेल की तुमच्या बिल्डिंगला रेन वॉटर हार्वेस्टिंगचा फायदा नक्कीच आहे. एक शेवट जाता आपण एक मुद्दा घेतोय की याच्यामध्ये एक हा विषय होत असताना दुसरीकडे पाण्याचं रिसायकलिंग याबद्दल सुद्धा बरंच बोललं जातं, त्याविषयी सांगा. आपल्याकडे WHO स्टँडर्डनुसार 135 लिटर पर पर्सन पर डे एवढं पाणी कंपल्सरी तुम्ही सप्लाय केलं पाहिजे ऍज अ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. आता या 135 लिटर मधलं साधारण 5 लिटर ड्रिंकिंगसाठी आणि उरलेलं 20-25 लिटर स्वयंपाक आणि इतर आंघोळीसाठी वगैरे आपण जर म्हटलं तर उरलेलं जे 90 लिटर 80 लिटर जे पाणी आहे ते तुम्हाला ड्रिंकिंग क्वालिटीच्या पाण्याची गरज नाही. मग हे तुम्ही काय करू शकतो की तुमचं जे वेस्ट वॉटर आहे त्याच्या ट्रीटमेंटच्या वेगळ्या टेक्नॉलॉजी अवेलेबल आहेत.
जी टेक्नॉलॉजी तुम्हाला वापरण्यासाठी सोपी आहे, कमी खर्चाची आहे, त्याची ऑपरेशन मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे. कारण सोसायटीला काही ऑपरेशन मेंटेनन्स कॉस्ट जास्त असली तर प्लांट मेंटेन करायला परवडणार नाही. तर अशा अनेक टेक्नॉलॉजी आल्या आहे की जिथे तुम्ही जमिनीखाली प्लांट्स बांधू शकता आणि हे पाणी रिसायकल करून तुम्हाला दरवर्षी वर्षभर ॲश्युअर्ड पाण्याचा सप्लाय याच्यातून मिळू शकतो. की तुमच्या सगळ्या फ्लशिंगची, कार वॉशिंगची, गार्डनिंगची, टॉयलेटची, ह्या सगळ्या पाण्याची गरज ह्या रिसायकल केलेल्या पाण्यातून भागू शकते. अशा पद्धतीने तुमची सोसायटी, तुमच्या पाण्याची गरज जर 30% जरी कमी झाली तरी 30% पाण्याचा ॲश्युअर्ड सोर्स तुमचा स्वतःकडे असेल. तुम्हाला ना म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे पाहायला लागेल ना टँकरवाल्यांकडे पाहायला लागेल. तुम्ही स्वतःचा सोर्स स्वतः जनरेट करा. एक्झॅक्टली. तर या होत्या चित्रलेखा वैद्यजी. नेहमीप्रमाणे माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यांच्याकडे बोलण्यासारखं, त्यांच्याकडे माहिती देण्यासारखं खूप काही आहे, पण अतिशय छोटे छोटे उपाय आपण काही करू शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंग तर डेफिनेटली खूप इम्पॉर्टंट आहे. काही छोट्या छोट्या गोष्टींनी देखील आपण आपलं पाणी वाचवू शकतो, आपलं पाणी आपल्यासाठी टिकवू शकतो. घरामध्ये ज्यावेळेस धुणी भांडी होत असतात त्यावेळेस पाण्याची जी स्पीड असतो तो कमी ठेवावा. वॉशिंग मशीनमध्ये आपण पूर्ण लोड केल्याशिवाय वॉशिंग मशीन चालवू नये. जर आपण दिवसाला वॉशिंग मशीन चालवत असू तर 2 दिवसातून एकदा त्याचा आपण तो वापरलं पाहिजे. त्याचप्रमाणे फ्लशिंग टेक्निक्समध्ये बदल केला पाहिजे. या छोट्या छोट्या टेक्निक्सच्या माध्यमातून सुद्धा आपण पाणी डेफिनेटली वाचवू शकतो. मॅडम, आमच्या ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आलात, बोललात, थँक्यू व्हेरी मच. आणि सोलर या विषयात देखील त्यांची खूप मोठी मास्टरकी आहे. अनेक महत्त्वाचे आणि अनेक मोठे प्रकल्प चित्रलेखाजींनी हे संपूर्ण महाराष्ट्रभर राबवलेले आहेत. एक दिवस डेफिनेटली सोलर या विषयावर देखील आम्ही तुम्हाला आजच इन्व्हाइट करतो आहोत. आमच्याकडे आलात त्याबद्दल धन्यवाद. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750 69 46 155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.